राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील महसूल कर्मचारी आक्रमक झाले आहे। पुण्याच्या मावळ तालुक्यातील तहसीलदारांच्या निलंबनाचा निषेध करत हे निलंबन तत्काळ मागे घ्यावं अशी मागणी करण्यात येत आहे। अमरावती जिल्ह्यातही याचे पडसाद उमटत आहे। सोमवारपासून सामूहिक रजा देत बेमुदत काम बंद आंदोलनाचाही इशारा अमरावतीच्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे। पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गौण खनिज प्रकरणात राज्य सरकारनं 4 तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी व 2 ग्राम महसूल अधिकाऱ्यांना निलंबित केल्यानं अमरावती जिल्ह्यातील महसूल विभागानं आक्रमक पावित्रा घेतलाय। अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता त्यांचं म्हणणं ऐकून न घेता त्यांच्यावर अन्यायकारक पद्धतीनं कारवाई करण्यात आली असून याचा निषेध करत अमरावती जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी व अधिकाऱ्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना निवेदन देत सोमवारपासून सामूहिक रजा देत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय। या कारवाईमुळे महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्यामध्ये नाराजी पसरली असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे हे निलंबन तात्काळ रद्द करून या अधिकारी कर्मचाऱ्यांना पूर्वपदावर पदस्थापना देण्यात यावी अशी मागणी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनेनं महसूल मंत्र्यांकडे केली आहे। एकतर्फे जी कार्यवाही करण्यात आली त्या अनुषंगाने त्याचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आज हे आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय जिल्हाधिकारी अमरावती यांच्या मार्फत निवेदन या ठिकाणी सादर केलेलं आहे। त्या अनुषंगाने या अधिकाऱ्यांवर जी अन्यायकारक कार्यवाही झालेली आहे ती कार्यवाही ताबडतोब मागे घेण्यात यावी अशी या सर्व आमच्या समन्वय महासंघाची या ठिकाणी भूमिका आहे। त्या अनुषंगाने जर यांचं निलंबन जर मागे घेतलं गेलं नाही तर राज्यस्तरावरून 19 तारखेपासून कामबंद आंदोलन करण्याबाबत त्या ठिकाणी शासनाला सूचना देण्यात आलेल्या आहे। त्या अनुषंगाने याही व्यतिरिक्त निवडणूक आणि नैसर्गिक आपत्ती सोडून उर्वरित कामे बंद करण्याचा महासंघाने या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे।